हाय सगळेले. आज मी माया किचनचं मेकओव्हर करत आहे. हे पहा, मी आता सगळे हे भांडे काढून घेतले. असे स्वयंपाक झाला होता. हे सगळे असे भांडे काढून घेतले कारण की हे घासाचे होते म्हणून. आणि हे मी वरचे आता काही भांडे घासत नाही कारण की वरचे भांडे काढायसाठी दोघंजण लागतात, एक वर चढायसाठी आणि एक खाली घ्यायसाठी. म्हणून मी खालच्या अलमारीतले भांडे पहिले काढून घेतो. हे पहिले लहान लहान छोटे छोटे त्या टोपल्यात भांडे काढून घेतले कारण ते त्याच्यात काही काचाचे भांडे होते म्हणून. काचाचे भांडे असे इकडे तिकडे ठेवले, हातगीत लागला कामं करायच्या वेळेस की ते फुटून जातात. मी पहिले म्हणून ते टोपल्यात काढून घेतले. आता मी डबे काढतो. डब्यातले असे दाया सगळ्या वेगळ्या काढून ठेवल्या, दुसऱ्या टोपल्यात काढून ठेवल्या. डबे काढून घेतल्यावर मी खालचे पण सगळे ते खालच्या कप्प्यातले सगळे भांडे काढून घेतले, जे चिल्लर चाल्लर असतात ते, मसाले वगैरे. ते मिठाचा डब्बा होता, काही असे दुसरं पाण्याच्या बॉटला, काही म्हणजे असे चिल्लर भांडे होते ते ठेवेल त्याच्यात. तेच होते म्हणजे असे 4 कप्पे आहेत त्या अलमारीले. मी बरोबर वरच्या कप्प्यात चिल्लर चाल्लर म्हणजे छोटे छोटे भांडे ठेवते जे काचाचे. माझ्या पोराचा हात पुरीन नाही म्हणून ते वरच्या कप्प्यात असतात. नंतर खालच्या कप्प्यात, त्याच्याच खालच्या कप्प्यात डबे असतात कारण की डबे ते मला काढायला जास्त वर हात गेला नाही पाहिजे म्हणून मी त्याच्या खालच्या कप्प्यात ठेवतो. आणि मसाल्याचे काही साबणाचे डबे, नाही मिठाचा तेल गिल ते तिसऱ्या डब्यात ठेवतो. आणि खालच्या सगळेत जो चौथा डब्बा आहे, चौथा कप्पा आहे, त्याच्यात मग मी पिठाचे डबे ठेवतो. पिठाचे डाळा गिळा अशा मोठ्या मोठ्या याच्यात डाळा ठेवले असतात ते मोठे डबे ठेवतो म्हणून खालच्या ते सगळे मोठे डबे ठेवतो. हे पहा, मी आता साबणं गिबणं सगळे काढून घेतले. ते खालचे डबे पण काढायचे राहिले होते ते काढून घेतले. आता ही अलमारी सगळी पुसून घेतली पाण्यानं चकचक. ते घासायचं काम पडत नाही कारण की त्याच्यात ते हे ठेवले होते, कागद ठेवले होते म्हणून ते जास्त घासा नाहीत लागत. कागद ठेवले नसले की ते चोर पडतात, तर घासल्याशिवाय निघत नाही म्हणून मी कागद ठेवतच असतो. कागद नाहीतर मग कपडा ठेवत असतो. मी आता कपडे बनवून ठेवले आहेत त्याच्यासाठी, पण ते अजून काही लावले नव्हते. आता जे सगळं हे झाल्यावर मी पुसपास झाल्यावर ते लावून घेणार आहो. आता अलमारीतले सगळे भांडे काढले रॅकीतले. हे जे आमचे खायापियाचे भांडे आहेत ते मी 3 टप्प्यात भांडे घासले होते. 3 टप्प्यात मी पुढे सांगणार आहोत 3 टप्प्यात काऊन भांडे घासले. हे मी पहिले आता डबे घासून घेतो. हे डबे चांगलेच धुळीनं खराब व्हायला होते कारण की आमचं रस्त्यावरचं दार आहे ना, म्हणजे आमच्या दारातच रस्ता आहे. येणाऱ्या जाणाऱ्याचे गाडी घोडे सगळे तिकडूनच जातात म्हणून त्याच्यानं एवढा धुळा उडतो. म्हणून घरातही धुळा येते. या डब्यावर धुळले धाळले म्हणजे नेहमी असं पुसतच राहावं लागत. पुसल्यानं बी ते असं पुसू त्या पाण्याचे चर पडतात म्हणून ते पुसून घेतलं म्हणून जमत नाही. ते घासूनच घ्यायला लागत. आता इकडे रॅक बी घासायला लागली होती मी. आता रॅक घासून घिसून अशी पद्धतशीर दोन्ही तिन्ही कप्पे त्याचे रॅकीचे बी घासून घ्यायचे असतात. आणि ते नळ्या जे असतात ते बी घासून घ्यायला लागत असतात कारण की ते सगळी रॅक घासली, नळ्या घासल्याने की ते चांगलं वाटत नाही. आता माझ्याजवळ कॅमेरा ठेवायला काही म्हणजे असं हे साधन नव्हतं म्हणून मी एका इकडूनच कॅमेरा ठेवला. तुम्हाला हे रॅक काही बरोबर दिसत नाही, एका इकडूनच दिसते. मी नंतर तुम्हाला समोर पण दाखवणार आहे. समोरून चांगली म्हणजे अशी कशी आहे कशी नाही मी तुम्हाला दाखवीन. हे रॅक आमची लय मोठी होती पण मी ते कापून टाकली कारण की तटीसा किचन वाट्याच्या वर बसवायची होती मला, म्हणून ते किचन वाट्याच्या वर काही बसत नाही जाय म्हणून मग मी ते कापून टाकली. हे अशी झाली आता क्लीन आपली. पुढे बी झाली, मागून पण झाली, सगळं इकडून मी ते घासून पुसून घेतली. आता याच्यात भांडे लावलेच चालतात पण सध्याचे भांडे काही घासेल नाहीत म्हणून मी आता पहिले भांडे घासून घेतो. आता 3 टप्प्यात कसे घासले. पहिले घासले डब्बे कारण की डब्या घासले म्हणून घासले ते डब्बे काही एवढे खराब नव्हते, ते पाणी काही एवढं खराब होत नाही म्हणून मी पहिले डबे घासून घेतले. आता हे रॅकीतले भांडे आता जरशेक त्याच्यापेक्षा जरशेक हे असतात म्हणून हे पहिले आता रॅकीतले भांडे घासून घेतो. नंतर मग तिसरा टप्पा मी आता डबल तुम्हाला पुढे सांगेन की तिसरा टप्पा मी काऊन नंतर सांगितला कारण की तो तिसरा टप्पा म्हटलं की जास्तच खराब भांडे असतात. हा आहे तो तिसरा टप्पा. हे आमचे जेवणाचे भांडे, काही चुलीवरचे भांडे आहेत, काही गॅसवरचे भांडे आहेत. आता जेवणाचे भांडे असतात ते तर खराब होतातच कारण की त्यात जेवण बनवावं लागत म्हणून आता हे नंतर घासले मी भांडे.
आता मी हे भांडे गिंडे आता अशी भांडे घासून राहिली, कारण की जे पहिले जे आपल्या पाणी होतं ठेवेल डब्याचं पाणी जे होतं रॅकमधल्या डब्याचं पाणी, त्याच पाण्याने मी हे पहिले धुवून घेऊ राहिली, म्हणजे घासले बी धुवूनही घेऊ राहिली. तिकडून ते भांडे ठेवेल आहेत मी. हे चुलीवरचा गंज असा काळाच असते, म्हणून हा सगळे टाकरी घासला होता. हे पाणी जास्त खराब होऊ नये म्हणून, नाहीतर तो पहिले घासला की सगळं पाणी खराब होते. मग 2-3 वेळा पाणी बदलायला लागत. एक तर आमच्या इकडे नळ काही येत नाहीत लवकर. आता तर बरं 8 दिवसातून एकदा नळ येतात. पाणीचे लय जपातून वापरा लागत, म्हणून मी पाण्याची बचत करत हाव. 3 टप्प्यात अशा तुम्हाला 3 टप्पे समजले असतील मी काहून घासले म्हणून, पाण्याच्या बचतीसाठी. आता हे झाले आमचे याचे भांडे घासणं. आता हे जे मी एका इकडे ते पहिले काय म्हणतात त्याला, डब्याच्या पाण्यात जे भांडे धुतले होते ते तिकडून ठेवले होते. आता चांगल्या पाण्यातून एकदा काढून घेऊ राहिली, कारण की हे खाण्याचे भांडे आहे ते जर चांगल्या पाण्यातूनच काढत असतात. म्हणून एकदा मी चांगलं पाणी घेतलं, त्याच्यातून हे सगळे भांडे असे एकदा काढून घेतले, म्हणजे आपल्याला रॅकीत लावायला बरे पडतील. ते सगळे आता काही रॅकीतले आहेत, काही जेवणाचे आहेत, काही डेली यूजसाठी असतात ते आहेत. आता हे सगळे पहिले रॅकीतले भांडे अलमारीतले घासून घेतले, मग आता रॅकीतले हे घासले आणि आता धुवू राहिली मी भांडे. बस झाले आता धुणं माले भांडे. सगळे भांडे झाले धुणं. आता फक्त हे कॅन राहिली होती, बाकी तिकडून 2-3 भांडे राहिले होते, ते बी आता घासून म्हणजे धुवून घेतले, पटापट धुवून घेतले. आणि आता आपण इकडेचा अशी रॅक पुसून घेऊ. रॅक पुसून झाली की याच्यात मग आपल्याला रॅक सजवायला बरी पडते. असे पुसून घेतली की मग पाण्याचे चर राहते, म्हणून ते असे चौकून पुसून घ्यायला लागत असते. हे नळ्या म्हटल्या होत्या मी, ते हे नळ्या आहेत, ते नळ्या पुसून घ्यायच्या, कारण की त्याच्यावरही बी डाग राहतात. आणि ते जरशा व्यवस्थितच पुसा लागत आरामात, कारण की त्याला जे असते ते लागायचा जीव भेटे, म्हणून आरामात पुसले ते. आता हे असे आपण